सांगलीत शिंदेमळा कुरणे गल्लीत पतीकडून पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून निघून खून। ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी वायुदलाची 5 विमानं भारताने पाडली। 2 JF-17, 2 मिराज आणि 1 AWACS विमानाचा समावेश। 9 मेच्या रात्री पाकिस्तानला चकवा देण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून भन्नाट युक्ती। डमी विमान पाठवून पाकिस्तानच्या हवाई संरक्षण दलाचे लोकेशन जाणून घेतल्याची माहिती। भारताच्या ताकदीपुढे पाकिस्तानने गुडघे टेकले। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा भुजमध्ये प्रतिपादन। अंधाऱ्या रात्री पाकिस्तानला उजेड दाखवल्याचे गौरवोद्गार। पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन कडून उपपंतप्रधानांचा खोटारडेपणा अवघड। AI जनरेटेड वृत्तपत्राद्वारे पाकिस्तानी संसदेत खोटा दावा केल्याचा फॅक्ट चेक मध्ये समोर। भारत सरकार पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानचा फास आवळणार। एअर इंडिया आणि इंडिगोला तुर्कीच्या विमान कंपन्यांसोबतची भागीदारी तोडायला सांगण्याची शक्यता। 2 दिवसात पाकिस्तानच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा। काश्मीर पोलिसांनी लष्कर आणि पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती। काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची इकोसिस्टीम संपवून टाकण्याचा निर्धार। कारागृहात संजय राऊतांनी लिहिलेलं पुस्तक नरकातला स्वर्ग पुस्तकात बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केल्याचा दावा। गोधरा गंडात मोदींना अटक करू नये अशी शरद पवार यांची भूमिका घेतली होती। नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा दावा। अमित शहांच्या जामिनासाठी प्रयत्न केल्याचाही दावा। कथा, कादंबरी आणि बाल साहित्य वाचायचं माझं वय नाही। राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा उपहासात्मक टोला। मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांची 3.5 तासांपासून चौकशी सुरू। गोरेंना बदनाम करणाऱ्या महिलेशी रामराजेंचा संवाद झाल्याचं उघड। अवकाळी पावसामुळे धुळ्यात कांदा पिकाला मोठा फटका। 1500 रुपये क्विंटल दराने विकला जाणारा कांदा थेट 600 रुपयांवर। मंत्रालया शेजारी उभारणार आणखी एक मंत्रालय। 20 मंत्र्यांच्या सोयीसाठी बांधणार 5 मजली नवी इमारत। 110 कोटी रुपये खर्च येणार। नाशिकच्या बॉम्बे नागा परिसरात दारू पिऊन तरुणीचा धिंगाणा। तरुणीच्या गोंधळाने काही काळ वाहतूक विस्कळीत।